मोठी बातमी सध्या समोर येते। बोगस शिक्षक भरती प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। बोगस शिक्षक भरती प्रकरणात 24 अधिकारी सध्या अटकेत आहेत। त्यामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे नागपूरमधून ही बातमी आपण सध्या पाहतोय। बोगस शिक्षक भरती प्रकरणात 24 अधिकारी सध्या अटकेत आहेत। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्की संगीता, बघितलं गेलं तर हा जो घोटाळा आहे हा याची व्याप्ती जी आहे ती राज्यभर असल्यामुळे या एसआयटीची जी एसआयटी गठीत करण्यात आली आहे, आता ही राज्यभर ही यंत्रणा जी आहे तपास करणार आहे। नागपूरमधील झोन 2 चे जे पोलीस उपायुक्त आहे नित्यानंद झा हे जे उपायुक्त आहेत यांनी हे त्या विशेष तपासाचं जे आहे नेतृत्व करत आहेत आणि यांच्या मार्फतच आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती चालू आहे। आणि या अनुषंगाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जे आहेत त्यांनी या एसआयटीची राज्यभर चौकशी करण्याची जी आहे मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। नुकतंच आपण पाहतो आहोत की जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे जे आहे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जे आहे हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पण प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। निश्चित, धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे बोगस शिक्षक भरती प्रकरणात 24 अधिकारी सध्या अटकेत आहे आणि आता याच सगळ्या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली। आता एसआयटीच्या स्थापनेनंतर कशा पद्धतीने पुढची कारवाई